सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 8 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 8 मार्च, ऑप्शन बी 7 मार्च, ऑप्शन सी 5 मार्च, ऑप्शन डी 9 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 8 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. 2025च्या जागतिक महिला दिनाची थीम काय आहे? ऑप्शन ए इन्स्पायर इन्क्लुजन, ऑप्शन बी कीप द बेस्ट, ऑप्शन सी ॲक्सेलरेट ॲक्शन, ऑप्शन बी वुमन विन वर्ल्ड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ॲक्सेलरेट ॲक्शन. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे? ऑप्शन ए 7.7, ऑप्शन बी 7.3, ऑप्शन सी 7.8, ऑप्शन डी 7.5. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 7.3. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे? ऑप्शन ए 8.8, ऑप्शन बी 7.5, ऑप्शन सी 7.8, ऑप्शन डी 8.7. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 8.7. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्राच्या दरडोई उत्पादनात 2,78,000 रुपयावरून किती रुपयावर वाढ झाली आहे? ऑप्शन ए 2,08,000, ऑप्शन बी 3,07,000, ऑप्शन सी 3,09,000, ऑप्शन डी 4,08,000. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3,09,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पादनात देशात कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 3. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे? ऑप्शन ए 4.9, ऑप्शन बी 3.9, ऑप्शन सी 5.9, ऑप्शन डी 3.3. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 4.9. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे? ऑप्शन ए ठाणे, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी मुंबई शहर व उपनगर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मुंबई शहर व उपनगर. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्राच्या निर्मितीत सौर ऊर्जेचा वाटा किती टक्के आहे? ऑप्शन ए 30.7, ऑप्शन बी 31.7, ऑप्शन सी 33.5, ऑप्शन डी 37.8. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 31.7. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्राचा सेवा क्षेत्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे? ऑप्शन ए 7.7, ऑप्शन बी 7.5, ऑप्शन सी 7.6, ऑप्शन डी 7.8. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 7.8. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्राचा 2023-24 मध्ये एकूण अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर किती टक्के होता? ऑप्शन ए 7.8, ऑप्शन बी 7.5, ऑप्शन सी 7.6, ऑप्शन डी 7.7. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 7.6. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. जगात सर्वात जास्त खजूर कोणत्या देशात पिकतो? ऑप्शन ए इजिप्त, ऑप्शन बी नायजेरिया, ऑप्शन सी सौदी अरेबिया, ऑप्शन डी UAE. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इजिप्त. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन्स फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र संस्थेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली नाही? ऑप्शन ए दिलीप वळसे पाटील, ऑप्शन बी राणा जगजितसिंग पाटील, ऑप्शन सी राजेश क्षीरसागर, ऑप्शन डी अविनाश जाधव. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अविनाश जाधव. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्र राज्यात कोणता जिल्हा दरडोई उत्पादनात सर्वात शेवटच्या स्थानावर आहे? ऑप्शन ए गडचिरोली, ऑप्शन बी नंदुरबार, ऑप्शन सी भंडारा, ऑप्शन डी हिंगोली. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नंदुरबार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. कोणत्या भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडूला ICC प्लेयर ऑफ द मंथ फेब्रुवारीसाठी नामांकन मिळाले आहे? ऑप्शन ए शुभमन गिल, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी रोहित शर्मा, ऑप्शन डी वरुण चक्रवर्ती. याचा आन्सर आहे ऑप्शन ए शुभमन गिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. दादर नगर हवेलीमधील सिलवासामध्ये नमो रुग्णालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए राहुल गांधी, ऑप्शन बी ओमर अब्दुल्ला, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी प्रियंका गांधी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणाला
होनोरॉय ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू, ऑप्शन सी जगदीप धनखड, ऑप्शन डी प्रतिभा पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 विधिमंडळात कोणी सादर केला आहे? ऑप्शन ए एकनाथ शिंदे, ऑप्शन बी जयंत पाटील, ऑप्शन सी अजित पवार, ऑप्शन डी आदित्य ठाकरे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अजित पवार. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. वुमन्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 कधी आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 19 ते 21 मार्च, ऑप्शन बी 21 ते 27 मार्च, ऑप्शन सी 22 ते 26 मार्च, ऑप्शन डी 23 ते 27 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 21 ते 27 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. वुमन्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी ग्रेटर नोएडा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ग्रेटर नोएडा. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राने 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली होती? ऑप्शन ए 1977, ऑप्शन बी 1987, ऑप्शन सी 1980, ऑप्शन डी 1975. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1977. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. EY एंटरप्रिनर ऑफ द इयर 2025 इंडिया अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए किरण मुजुमदार शाह, ऑप्शन बी नितीन कामत, ऑप्शन सी सुनील मित्तल, ऑप्शन डी राघव चड्डा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नितीन कामत. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. फेस्टिवल ऑफ लेटर्स 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी हैदराबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. कोणत्या विद्यापीठाला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बंगळुरू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राज्याने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट हिफाजत सुरू केले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी पंजाब. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पंजाब. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काय चूक वाटल्यास क्षमा असावी.